नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. स्वागत आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे एसके क्रिएशन. तर मित्रांनो, आपला आजचा जो व्हिडिओ आहे जे आपण सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये आजचा 5वा व्हिडिओ एकदम जबरदस्त एडिटिंग झालेला आहे. आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण अलाइट मोशन या ऍप्लिकेशनमध्ये एडिट केलेला एकदम जबरदस्त एडिटिंग झालेला आहे. सोबत या व्हिडिओचा डेमो तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रति व्हिडिओ लाईक करून द्या, चॅनल सबस्क्राइब करून घ्या. आणि सोबत मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काय मटेरियल आपल्याला आहे मटेरियल शिके पेन भेटलो सांग हे सर्व आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे. वेबसाईट लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, जाऊन एक वेळेस नक्की बघा. चला तर मित्रांनो, जरा वेळ म्हणता आपण जे आहे आजच्या व्हिडिओला एडिटिंगला सुरुवात करून देऊया. You're a superhero. किती मित्रांनो, आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहोत. आल्याच्या नंतर इथून सिंपली तुम्हाला काय करा, आपलं जे काय अलाइट मोशन ॲप असेल ते ओपन करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला बिटमाउस सॉन्ग, शेकी पेड आणि प्लस मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईट दिले मी डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सिंपली काय करायचं आहे, सुरुवातीला शेकी इफेक्टमध्ये जायचं आहे. तुम्हाला एक नंबर जो गणपती बाप्पांचा फोटो दिसत आहे सिंपली त्यावरती क्लिक करून इथे इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून ह्याचा इफेक्ट तुम्हाला अशा कॉपी करायचा आहे आणि थोडे बॅक आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त खतरनाक होणारच आहे. आणि पूर्ण मी सिंपली आहे मित्रांनो, काही एकदम साधं एडिटिंग आहे. मी हार्ड एडिटिंग आहे सोबत मित्रांनो, मी तुम्हाला सगळं सोपं एडिटिंग करून दिलेलंच आहे. त्यासाठी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर सिंपली तुम्हाला परत जायचं आपल्या बिटमाउस सॉन्गमध्ये. आता बिटमाउस सॉन्गमध्ये आल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचं, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मी तुम्हाला गणपती बाप्पांचे जे काही फोटो दिलेले आहेत आणि जे काही व्हिडिओ दिले ते ॲड करून घ्यायचे. तर अशा फोल्डर ओपन करून घेतल्याच्यानंतर इथं 6 बॉक्स तुम्हाला दिसत आहे, त्यावेळी तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. बघू शकता एक नंबर तुम्हाला व्हिडिओ ॲड करायची तर वरती तुम्हाला इन्फॉर्मेशन जो आयचा बटन दिसत आहे ते तुम्हाला आकडे येऊन जातील. बघू शकता हा 2 नंबरचा, हा 3, 4, 5, 6 टोटल आपले 600 व्हिडिओ असणार आहे. तर हा एक नंबरचा मोबाईलचा व्हिडिओ तुम्हाला तो ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता तर नेहमीप्रमाणे अशा वेळी ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, परत आपल्या जो काय व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ क्लिक करायचं आहे. इथं मित्रांनो परत आपल्याला माईकवरती जायचं म्हणजे साऊंडवरती जायचं आहे. साऊंड जो आहे असं ह्याचा वॉल्यूम पूर्णपणे जो आहे ते म्यूट करून घ्यायचा आहे. तर अशा वेळी सर्व म्यूट करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला याच्या पुढच्या बीटजवळ म्हणजे 5.6 सेकंदाजवळ आल्याच्यानंतर प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला मित्रांनो 2 नंबरचा जो काही व्हिडिओ असेल तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. परत प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं. अशा प्रकारे एक एक करून व्हिडिओ जे आहेत इथून व्यवस्थित ॲड करून घ्यायच्या. बॉक्सला आम्ही कशाप्रकारे ॲड करत आहे तुमच्या मित्रांनो फाईलनुसार जे आहे ते आकडेनुसार व्यवस्थित ॲड करून घ्या. काही माहिती आकडे जे आहेत उलटे आहेत, काही मी फाईल माझ्यापाशी तयार केली आहे त्यामुळे तुमच्या मित्रांनो आकडे पुढे मागे होतील. काय एवढे अडचण आहे, तुम्ही 6 बॉक्सवरती क्लिक करून इथून व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे. तर सुरुवातीच आपला व्हिडिओ बघू शकता. तर मी इथून सुरुवातीला आपलं सॉन्ग जे पूर्णपणे म्यूट करून घेतो म्हणजे तुम्हाला आवाज ते व्यवस्थित येऊन जाईल. बघू शकता आपण पेनची पहिला ओपन करतो इथं आणि इथून व्यवस्थित खाली अशा प्रकारे येत आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही सुद्धा ॲडजस्टमेंट करायची नाही, फक्त तुम्हाला काय करायचं, जो आता इफेक्ट आपण मग कॉपी केला होता तो इफेक्ट मित्रांनो जो आपण 5.6 सेकंदा पुढचे जे काही व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ हा जो इफेक्ट आहे हा इथून एक एक करून अशा प्रकारे पेस्ट करून जायचं आहे. तर बघू शकता मी कशा प्रकारे पेस्ट करत आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली आपण फोटोचा किंवा जो काही व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे पेस्टमध्ये जायचं आहे, कोपऱ्यात 3 डॉटवरती क्लिक करून याला हा जो काही आपला इफेक्ट असेल तो पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा वेळी पेस्ट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, परत तुम्हाला पूर्ण सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो तुमचा इंस्टा यूट्यूबचा जो काही लोगो असेल ते लोगो ॲड करून घ्यायचं आहे. ही जी लेअर जी आहे ती पूर्ण व्हिडिओ ते अशा प्रकारे वाढवायची आहे. ते तुम्हाला इथे मोबाईल ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. ते 3 नंबर ऑप्शनवरती क्लिक करून लोगो थोडासा आपला अशा प्रकारे लहान करून घ्यायचा. बघू शकता इतका केला तरी चालेल. त्यानंतर 1 नंबर ऑप्शनमध्ये क्लिक करून तुम्हाला जिथं सेट करावा लागतो म्हणजे जे तुम्हाला सेट करायला पाहिजे ते तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. घेतल्याच्यानंतर तुम्हाला खाली ते ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये दिसत आहे त्यावरती क्लिक करून लाईटिंगच्या खाली तुम्हाला कॉन्ट्रास्ट एक दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर ओव्हरले सिलेक्ट करून घ्यायचं आहे किंवा सॉफ्ट लाईट सिलेक्ट केली आहे तरी चालेल. तिथून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे. जर शक्यतो मित्रांनो तुम्ही सॉफ्ट लाईट सिलेक्ट करून घ्या. आपला लोगो सॉफ्ट लाईटमध्ये जो आहे तिथून व्यवस्थित उठून दिसेल. ओव्हरले केला तर आपला बॅकग्राऊंड जास्त कलर नसल्यामुळे उठून दिसणार नाही. त्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करावं, वरती सेटिंग्सला शेअरचा आयकॉन दिसत आहे. परंतु त्याच्या आधी मित्रांनो हे काही सर्व जे व्हिडिओ आहे ते सर्व व्हिडिओचे आपले वॉल्यूम जे आहेत तिथून तुम्हाला पूर्णपणे जे एक एक करून सर्व कमी करून घ्यायचे. तर बघू शकता मी कशाप्रकारे कमी करत आहे. सिम्पली तुम्हाला व्हिडिओ क्लिक करायचं आहे, वॉल्यूम जो आहे एकदम पूर्णपणे अशा प्रकारे कमी करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेलाच आहे.
त्यानंतर सिम्पली तुम्हाला सेटिंग करावं शेअर आयकॉन दिसत आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून इथं तुमचा जो काही व्हिडिओ असेल ते एक्सपोर्टिंग करून घ्यायचा आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।